बातमी पुण्यातील हडपसर परिसरात बॉम्ब सदृश वस्तू आढळल्यानं एकच खळबळ माजली। उषा किरण हॉस्पिटल समोरून BDDS पथकानं संशयित वस्तू ताब्यात घेत निकामी केली आहे। हडपसर मधील रुग्णालयाच्या समोर बॉम्ब सदृश वस्तू ठेवणारा आता CCTV मध्ये कैदही झालाय। आरोपीचा CCTV पुढारी न्यूजच्या हाती लागलाय। आरोपी इलेक्ट्रिक बाईकवर आल्याचं यामध्ये स्पष्ट होत आहे। पुणे पोलिसांचे 8 पथक आणि ATS पथकाकडून आरोपीचा सध्या शोध सुरू आहे। स्फोट होण्यासाठी आरोपीनं टाइमर बॉम्बचा वापर केल्याची माहिती आता मिळते। पुण्यात काल 5:30 वाजता हडपसर परिसरामध्ये एका खाजगी रुग्णालयात जे आहे ते बॉम्ब सदृश साहित्य सापडले होतं आणि एका इसमाने हे सगळं साहित्य जे आहे ते पुण्यातल्या या हडपसर परिसरातल्या उषा किरण हॉस्पिटल जे आहे तिथं अतिदक्षता विभाग आहे, त्या अतिदक्षता विभागाच्या जवळ जे आहे ते पोलीस शौचालय त्या ठिकाणी ते ठेवण्यात आलेलं होतं। ही बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा इथल्या डॉक्टरांनी ते सगळं साहित्य जे आहे ते हाताने उचलून बाहेर ठेवलं। मात्र आता अनेक गंभीर बाबीसुद्धा यामुळे आपल्याला पाहायला मिळतात की या हॉस्पिटलमध्ये कुठलेही सुरक्षा रक्षक नाही, कुणीही कधीही येऊ शकतं, काहीही ठेवू शकतं, अशी सगळी परिस्थिती आहे। कालपासून पोलिसांचे 8 पथके जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये तपास करतायत, आरोपीचा शोध घेत आहेत। मात्र ATSचं पथकसुद्धा यात सहभागी झालेलं आहे। मात्र याच ठिकाणी हे जे पोलीस शौचालय आहे त्या ठिकाणी आता ATSकडून सगळं सील करण्यात आलेलं आहे। काल रात्री जे आहे ते हे सगळे साहित्य जे आहे ते निकामी करण्यात आलेलं होतं आणि आता पोलिसांकडून ATSकडून हे सगळं जे शौचालय आहे ते सील करण्यात आलेलं आहे। पोलीस सुरक्षासुद्धा आता या हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळते। सर्वत्र भीतीचं वातावरणसुद्धा आहे। मात्र कुणीही घाबरून जाऊ नये असं आवाहन पुणे पोलिसांनी केलेलं आहे। हा जो आरोपी आहे तो ओला इलेक्ट्रिक गाडीवरती एक कॅब घालून जो आहे तो या हॉस्पिटलमध्ये आलेला होता आणि नेमकं यामागे काही घातपात आहे का याचा शोध जो आहे तो आता पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे। मात्र पुन्हा एकदा रुग्णालयात सुरक्षा रक्षक नसणे, CCTV नसणे यामुळे रुग्णांची सुद्धा सुरक्षा महत्त्वाची आहे आणि या परिसरामध्ये जर मोठा घातपात झाला असता तर याला जबाबदार कोण असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेत। बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।